नमस्कार मित्रांनो, विश्वास गावित फेसबुक पेज व आदिम संस्कृती यूट्यूब चॅनलला सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही आपल्या सप्तशृंगी माता जो गड आहे, सप्तशृंगी गड, त्या ठिकाणी सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. आणि तुम्ही पाहू शकता, मी इथं शिवालयाजवळ आहे, शिवतीर्थ जे आहे त्या ठिकाणी. तिथून मी हा एक शूट काढला आहे. तर आईचं मंदिर दिसत आहे, हे बघा, तुम्ही पाहू शकता. तर ह्या ठिकाणी आल्यानंतर बराच आता नवीन बदल झालेला आहे. हे बघा, हे शिवालय तीर्थ आहे. ते तीर्थस्नानाची ह्या ठिकाणी येऊन बरीच मंडळी आंघोळी वगैरे करत असतात. आता ह्या ठिकाणी पासूनसुद्धा सुंदर असं हा आई सप्तशृंगीचा मंदिराचा देखावा आपल्याला दिसत आहे. त्यानंतर हे जे शिवालय आहे, ह्या ठिकाणी बरीच मंडळी आपले तीर्थावर आंघोळ वगैरे करून नंतर आईच्या दर्शनासाठी जात असतात. तर तुम्ही पाहू शकता, बरीच अशी गर्दी ह्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. आणि त्या ठिकाणाहून हे बघा, हे सुरुवातीचं प्रथम प्रवेशद्वार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही सध्या उभे आहोत. आणि बघा, हे अगोदर नव्हतं, पण आता हे सुंदर असं त्यांनी पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून, उन्हाच्या दृष्टिकोनातून हे सुंदर असं एक टेक्स्चर नवीन बनवलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता, ह्या ठिकाणी भरपूर अशी गर्दी भाविकांची झालेली आहे आणि ती तुम्हाला दिसत असेल. तर कमेंटमध्ये नक्की तुम्ही जय सप्तशृंगी माता असं लिहायचं आहे. कारण आपण कधी आलात किंवा नसेल, हा एक मित्र इथला स्थानिक आहे, त्याला पण आनंद झाला की मी ह्या ठिकाणी शूट करत होतो. आणि जय सप्तशृंगी माता असं एक कमेंटमध्ये तुम्ही नक्की लिहा, जेणेकरून तुमच्या एक कमेंटने आम्हाला खूप आनंद होईल आणि आम्ही काढलेला शूट त्याला काहीतरी म्हणजे मार्ग मोकळा मिळेल. तर हे प्रथम पायरी, पहिली पायरी, आणि त्या ठिकाणी हे पहिल्या पायरीच्या दर्शनासाठी भरपूर झालेली अशी गर्दी. तर तुम्ही पाहू शकता की पुढचा जो दृश्य आहे तो मध्ये जाऊन काय ते शूटिंग वगैरे काढू देत नाही, त्याच्यामुळं इथंपर्यंतच आपण शूट केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते डायरेक्ट भोजनालयाचं आहे. मध्यभागी वारंवार सूचना आपण ऐकत होतो आणि येत आहेत की मध्ये शूटिंग वगैरे, मोबाईल वगैरे अलाउड नाही, त्याच्यामुळं आम्ही काय तिकडं हे काही पाऊल टाकलंच नाही शूट वगैरे काढायचं. तर त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट तुम्हाला दाखवणार की भोजनालय आहे, जे आपले भाविकांसाठी जे इथं सप्तशृंगी गडावर जे भोजनालय आहे, त्या ठिकाणीच आम्ही डायरेक्टचा जो शेवटचा सीन आहे तो आम्ही तुम्हाला आता ह्या ठिकाणीपासून बघा चढायला सुरुवात होते आणि ह्या आईचं मंदिरवरती दिसत आहे. त्याच्यानंतर सुंदर असा देखावा हा सूर्य डोक्यावर कंप्लीट त्या ठिकाणी आलेला आहे. आणि ह्या ज्या